नमस्कार मित्रांनो. कापूस सोयाबीन अनुदान यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असा झालाय, त्या शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्र जास्त आहे परंतु पैसे कमी आलेत. याचं नेमकं कारण काय आहे? कशामुळे शेतकऱ्यांना हे पैसे कमी आलेत? याबद्दलची चर्चा, याबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूयात. जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आणि अशा शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांचं क्षेत्र जास्त दाखवतंय आणि त्यांना जी आलेली अमाऊंट आहे ही कमी आहे. या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांच्याही लक्षात येईल नेमकी काय चूक झाली आहे आणि कोणत्या चुकीमुळे आपल्याला अनुदान कमी आलेलं आहे आणि यात आता आपल्याला काय करता येऊ शकतं, यात बदल काय करता येऊ शकतो, यासाठी पुढील प्रक्रिया काय करणं आवश्यक आहे याबद्दलची चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. आता मुळात कापूस आणि सोयाबीन अनुदान ॲव्हरेज जर पकडलं तर हाईस्ट तुम्हाला मिळणार आहे किती? 2 हेक्टर पर्यंत. परंतु 2 हेक्टर कापूस आणि 2 हेक्टर सोयाबीन असेल तर तुम्हाला दोन्हीचंही अनुदान वितरित केलं जाणार आहे. हा मुद्दा लक्षात असला, कारण कापूस जर 2 हेक्टर असेल तर त्या कापसाचे 10,000 रुपये आणि तुमची सोयाबीन 2 हेक्टर असेल तर त्या सोयाबीनचे 10,000 रुपये असे मिळून तुम्हाला 20,000 रुपये अनुदान मिळणार आहे. पण यात झालंय काय, काही काही शेतकऱ्यांना आता 2 हेक्टरच किंवा 4 हेक्टर क्षेत्र नसता, कमी जरी असेल तरी शेतकऱ्यांचं काय झालंय, एकच पिकाचे पैसे आलेत. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट केल्यात, तसे कॉलही भरपूर आले आज दिवसभरात की सर 2 हेक्टर कापूस आहे किंवा 1 हेक्टर कापूस आहे, त्यानंतर 20 गुंठे 25 गुंठे 30 गुंठे काय जे असेल ते सोयाबीन आहे, सोयाबीनचे पैसे जमा झाले कापसाचे झाले नाही किंवा कापसाचेच पैसे जमा झाले सोयाबीनचे पैसे आले नाही. हा प्रॉब्लेम भरपूर जणांचा आहे. हा प्रॉब्लेम नेमका कशामुळे आला हे लक्षात घ्या. यात झालं काय, कापूस आणि सोयाबीन याच्या तुमच्या जर लक्षात असेल तर ज्या काय कृषी विभागाने याद्या दिल्या होत्या त्या याद्या दोन्ही वेगवेगळ्या पिकाच्या होत्या. सोयाबीन पिकासाठी वेगळी यादी होती आणि कापूस या पिकासाठी वेगळी यादी होती. तुम्ही फॉर्म भरून देताना एक दिला किंवा 2 दिले. आता विशेष या फॉर्म मध्ये एक सर्वात मेन जी त्रुटी होती ती म्हणजे त्या फॉर्म मध्ये तुम्हाला पिकाचं नाव टाकण्यासाठी कुठेही काही ऑप्शन दिलेला नव्हता. तुम्ही फक्त तुमचं नाव गाव याच गोष्टी तुम्ही भरू शकत होता. आधार नंबर मोबाईल नंबर याच गोष्टी त्या फॉर्म मध्ये दिलेल्या होत्या, जे की आपण सहमतीपत्र दिलं होतं. ते सहमतीपत्र काय काय जर तुम्हाला माहिती नसेल त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्या ठिकाणी तुम्ही हे सहमतीपत्र कसं भरायचं काय त्याची सर्व माहिती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. परत त्याच गोष्टी त्या चर्चा करण्यात अर्थही नाहीये. आता ज्या शेतकऱ्यांना हे अनुदान आलं नाही किंवा कमी आलं त्यांचं झालं काय, तुम्ही जो फॉर्म तुमच्या कृषी सहाय्यक यांच्याकडे दिला त्यांनी काय केलं, ज्या 2 लिस्ट होत्या त्या 2 लिस्ट मधील एकाच पिकाला तुमचं एका पिकाचं अनुदान आलंय त्याच पिकाला तुमच्या नावाच्या समोर जे काय आधार नंबर फिल करायचा असतो, मोबाईल नंबर आणि तुमचं नाव फिल करायचं असतं, त्या ठिकाणी भरायचं असतं. त्या भरण्याच्या जागेवर फक्त एकाच पिकाला तुमची इन्फॉर्मेशन भरलेली आहे, दुसरी इन्फॉर्मेशन भरलेली नाही. त्यामुळे तुम्हाला केवायसी करतानाही जेवढी रक्कम तुम्हाला वितरित झाली तेवढीच रक्कम दर्शवतं, दुसरी रक्कम दर्शवत नाही. दुसऱ्या पिकाचे जे काय अनुदान तुम्हाला मिळणार आहे ते त्या ठिकाणी दाखवत नाहीये. हा तो मुख्य प्रॉब्लेम आहे त्याचा. त्यामुळे तुम्हाला आता या ठिकाणी काय करता येऊ शकतं, मुळात जर तुमच्या दोन्ही याद्यात नाव असतील तर, जर एकाच यादीत नाव असेल एवढं क्षेत्र असेल, क्षेत्र गुणिले प्रति गुंठा 50 रुपये या प्रमाणात या ठिकाणी अनुदान वितरित केलंय, लक्षात असू द्या. त्या प्रमाणात जर अनुदान तुमचं मिळालेलं असेल तर चांगली गोष्ट आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना ही अडचण निर्माण होते त्यांच्यासाठी तुम्ही काय करा, तुमच्या कृषी सहाय्यक यांच्याकडे परत संपर्क करा, त्यांचा संपर्क करा, त्यांची भेट घ्या आणि त्यांनाही अशी गोष्ट समजून सांगा की माझा असा असा प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय की माझे दोन्ही पिकात नाव होते परंतु मला एकाच पिकाचं अनुदान मिळालेलं आहे. ही गोष्ट त्यांना सांगितल्यानंतर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ आपण बनवला होता की अशा प्रकारे केवायसी केली जाते कृषी सहाय्यक यांच्या लॉगिन मधून. त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, त्या ठिकाणी क्लिअर मेन्शन केलं होतं सोयाबीन पिकामध्ये किती शेतकरी आहेत आणि कोणाकोणाची इन्फॉर्मेशन भरली, कापूस पिकामध्ये किती शेतकरी आहेत आणि कोणाकोणाची इन्फॉर्मेशन भरली. मग यावेळेस झालं काय, तुम्ही एक फॉर्म दिला किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडून फक्त तुमच्या एकाच पिकाला तुमचा आधार नंबर फिल करण्यात आला. सोयाबीनला आला असेल, कापसाला केला नसेल किंवा कापसालाच केला असेल सोयाबीनला केला नसेल. यामुळे एकाच पिकाचं अनुदान आपल्याला वितरित करण्यात आलंय. त्यात परत आणखी एक प्रॉब्लेम होता, जर एका गावात तुमचे 2-3 गट असतील तर आणि तिन्ही गटामध्ये जर तुम्ही कापूसच लावला असेल तर त्या ठिकाणी 3 वेळेस तुमचा आधार नंबर भरावा लागत होता.
त्या ठिकाणी एकच वेळेस भरण्यात आलेला असावा, त्यामुळे तुम्हाला एकच अनुदान मिळालं असेल, किंवा दोनच वेळेस भरलं असू शकतं, एक जे काय क्षेत्र असेल ते तुमचं रिकामं राहिलं असेल, यामुळे हा प्रॉब्लेम तुम्हाला आलेला आहे. त्याकरिता जर तुम्हाला अनुदान कमी आलं असेल आणि जर तुमचं दोन्ही याद्यांमध्ये नाव असेल कापूस आणि सोयाबीन, आणि दोन्ही क्षेत्राचं जर तुम्हाला अनुदान मिळालं नसेल, तर कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांना ही अशी सविस्तर बाब व्यवस्थित मांडा, जेणेकरून त्यांच्याही लक्षात येईल किंवा मला कापसाचं अनुदान आलंय. आता क्षेत्रानुसार तुमच्या लक्षात येणार आहे की मला अनुदान आलंय किती, मग कोणत्या पिकाचं आलंय. जे क्षेत्र तुमचं राहिलेलं आहे, जे पीक तुमचं राहिलेलं आहे, त्या पिकाची त्यांना हे करा, रिक्वेस्ट करा की मला सोयाबीनचं अनुदान आलं नाही, किंवा मला कापूस या पिकाचं अनुदान आलं नाही. अशा पद्धतीची माहिती त्यांना द्या. त्यांच्याकडून ज्यावेळेस तो डेटा पोर्टलवर फिल केला जाईल, पोर्टलवर डेटा फिल केल्याच्या नंतर एक 3 ते 4 दिवस नंतर तुम्हाला केवायसीच्या, आपण जे काय केवायसी करतो, केवायसीच्या पोर्टलवर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची इन्फॉर्मेशन दाखवली जाते की तुमचं क्षेत्र, तुमची रक्कम, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला 3 ते 4 दिवस तुम्ही त्यांच्याकडे दिल्यानंतर, त्यांनी पोर्टलवर फिल केल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी तुम्हाला शो केलं जाईल आणि त्यानंतर तुमचं अनुदान जमा होऊन जाईल. त्यामुळे एवढं टेन्शन घेण्याची गरज नाही. परंतु जर तुम्ही परत त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट नाही केला आणि जर संपर्क नाही केला तर तुम्हाला ते अनुदान येणार नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळे त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा, त्यांना ही इन्फॉर्मेशन, तुमची जी काय चूक झालेली ती चूक त्यांना व्यवस्थित सुधरून सांगा, आणि या चुकीमुळं मला अनुदान मिळालेलं नाही हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्ही त्यांना काय सांगा की मला कापूस या पिकाचं अनुदान मिळालं नाही, मला फक्त सोयाबीनचं मिळालंय, किंवा मला ह्या पिकाचं मिळालं नाही, याच पिकाचं मिळालंय, एवढी गोष्ट फक्त त्यांच्यापर्यंत सांगा. माझं एवढं क्षेत्र आहे, मला एवढ्या क्षेत्राचं मिळालंय. त्यानंतर त्यांच्या ऑटोमॅटिक लक्षात येऊन जाते गोष्ट. फक्त पिकाचं नाव सांगा, मला सोयाबीनसाठी मिळालं नाही किंवा कापसासाठी मिळालं नाही. त्यानंतर त्यांच्याकडून ती पुढील प्रोसेस पूर्ण केली जाईल. तर चला, याच्या व्यतिरिक्त जरी काही आपली अडचण असेल तर कमेंटच्या माध्यमातून विचारा, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असाल व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारा, टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून विचारा. आपली जी काय अडचण असेल ती आपली आमच्याकडून जेवढे होईल तेवढी आपल्यासाठी मदत करण्यात येईल. तर चला, नेहमीप्रमाणे जर व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती महत्त्वाची वाटली असेल, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या भविष्यातील पुढील ज्या काय आपल्या अडचणी असतील किंवा ज्या काय आपल्या समस्या असतील यावर तात्काळ निराकरण आपल्याला मिळून जाईल. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.